मला भेटलेला पहिला दोस्त म्हणजे गुलाबराव बोरगावकर. सगळी कंपनी त्याला मामा म्हणायची. व्यक्तिमत्व असं खास नव्हतं, पण स्टेजवर आला की आतून गुलमोहरासारखा फुलत जायचा. जणू अर्ध पब्लिक त्याच्यासाठीच यायचं. पठ्ठ्या प्यायचा, पण तोल कवा ढवू द्यायचा नाही. माधवराव राधाकृष्ण राहुरीकर ही पण चांगली कलावंत माणसं, पण भलती पेताडी. आऊट झाली तर आवरणं मालकालाही अवघड जायचं. त्यांच्या नादानं मीही अधूनमधून प्यायचो, पण दारू पोटात गेली की झटक्यात कलावंताचाही रेडा व्हायचा. रंजना बाई तशा चांगल्या पोरी, आपल्या कामातच दंग असायच्या. बापाचा दराराच तसा. काशाला कोण वाकडा डोळा करतोय, अधूनमधून बोरगावकर म्हणत, तारेत बोलत. काय नाना, कसाय आपला दरारा? चांगला हाय, पर पोरीच्या जातीला एवढं भ्या चांगलं नव्हं. का? यसन काढलेल्या आरवाळ खोंडावाने मोकळ्या सोडू का त्यासनी? माझ्या पुरींची मला काळजी का तुम्हासनी? मी हसून घालवायचो. पगार चांगला होता. पैसा हातात पावसाच्या धारेगत खेळायचा. 2 दिवसाला कोंबडीशिवाय बेत नसायचा. एकदा असाच घोडभर मारून आलो होतो. समजलं नवी पोरगी आले तमाशात. आकाताई कराडकर. सहज विषय काढला ढवळपुरीकराजवळ. नवी नाचणारे आल्या म्हण. वय, कामाला कशी हाय? बरी हाय. माझी उत्सुकता जास्तच ताणली गेली. मेकअपला बसण्याआधी आक्काताईला पाहिली. साधी काळ्या रंगाची टुणगीशी बाई, नजरेत सावधपणा, बोलणं मोजकं, पण 4च दिवसात लक्षात आलं. रंगानं ती शाळीग्रामासारखी असली तरी स्वभावानं खडी साखरेसारखी स्वच्छ आणि गोड होती. उंच टिपेच्या मोकळ्या आवाजात रसाळ गायची. नाचायला लागली की तिच्या पायाची भिंगरी व्हायची. पब्लिकच्या डोक्यात मेंदूची बेडकं बनायची. खळाळत्या पाण्याकाठी लव्हाळा लवलवत राहावा तशी स्टेजवर लपलपत राहायची. गणगवळण अशी रंगवायची की आम्ही सुद्धा चॅट व्हायचो. अभिनय, नृत्य, गायन आणि प्रेम यांचा चौफेर संगम झाला होता तिच्या स्वभावात. एकदा तिनं होऊनच रामराम घातला. राम राम, वळख हाय का नाना? हाय तर. सावळचकराच्या तमाशात मी होती की. दारुडा बाप याचा संग, तवा तुम्ही मालक. कुठलं बोलायला? मला लाजल्यासारखंच झालं. खरं तर अक्काताईला मी तिथंच हेरली होती, पण ही अडाणी कोल्हाट्याची पोर तेव्हा एवढी नजरेत भरली नव्हती. कौतुकाच्या बाबतीत हातचे ठेवणारे ढवळपुरीकरही तिचं कौतुक करू लागलं. माझ्या मनात दुसराच विचार फडफडू लागला. जयश्री गेली आणि अक्काताई मनात रुतून बसली. रातकिडा झाड धरून चिकटावा तशी अक्काताई छातीत विसावली. एकदा गायकवाड म्हणालाच, काय एवढं सोनं लागले पुरीला? कुणाला? त्या अक्की कराडकरणीला. बघितली तर कोल्हाट्याची पोर. ढवळपुरीकर त्या बाळीवर मरतूया आणि तुम्ही अक्काताईवर. तुझ्यासारख्या पेताड्याला ते कळणार नाही. आम्ही दारू पेतो, तुम्ही काय अमृत पेतासा वय? गणपतराव या साऱ्या कोलाटणी धंदेवाईक वृत्तीच्या. जीभ समून बोला गायकवाड. आवाज चढवला तसा गायकवाड गप्प झाला. पुन्हा कुठंतरी प्यायला निघून गेला. अशा हलकट माणसांच्या 4 कानफाटात वाजवायलाच हव्या. कारणाशिवाय बसून कानात गोचडी सोडायला बघतात. पावसाळी सुट्टी सुरू झाली. ढवळपुरेकरांनी कलाकारांचं पगार भागवलं. जाताना मला म्हणालं, गणपतराव, आता नवा वग लिहा. राजकीय ढंगाचा. ग्रामीण भागात राजकारणाला लय डिमांड. फरमास लिहा. बघतो प्रयत्न करून. ऑगस्टमध्ये मात्र कलाकार बोलवा प्रॅक्टिससाठी. वय, चढ येते ती. कुठं जाते ती? माझ्या डोक्यात घड्याळ्याच्या काट्यागत विषय टकटकू लागला. खेड्यातलं ढंगदार राजकारण, खुर्चीला चिकटलेला रंगेल सरपंच, बायकांच्यावर होणारे बलात्कार, काठ्या लाठ्यातून पेटून उठणारा संघर्ष, बदनाम पुढारी, नावच ठेवलं वगाचं. असं पुढारी ठार करा. 1 महिन्यात टपोऱ्या हस्ताक्षरात हस्तलिखित तयार झालं. जवळचा श्रोता शंकर, रक्तातनं उगवलेला भाऊ, भलताच खुश झाला. ना गाजणार बघा हे कथानक. कशाहून र? येड्याची भूमिका काय लिहिल्यासा तुम्ही? वा, गोठीराम टाळक्यात घुसणार बघा माणसांच्या. स्पेशल गुलाबरावासाठी लिहिल्या ही. आमासनी बी द्या की एखादी भूमिका. देऊ लय त्या बायकांच्यात नका मिसळूसा. मालका माग बोरगावकर बी ताशा पिटतय. कारण आहे ना गैरसमज नुसता. का काय झालं? अरे शंकर, तुला काय सगळं सांगायला पाहिजे का? कधी काळी बाईच्या पहिल्या बापानं ढवळपुरेकराला वचन दिलं होतं, लेक झाली तर तुला दिन. तेच धरून लागले माग.
पण माझ्यावरती का म्हणून राग? तू म्हणे अधनं मधनं बोलतोस त्या पोरीशी. ढवळपुरीकराचं एक सोडून दे, पण किती बी केलं तरी बोरगावकर नात्यानं बाप आहे तिचा. हिथं कसं वागायचं ते समजना झालंय मला. आपलं काम भलं आणि आपण भलं. शंकर, तुला खूप मोठा कलावंत बनवायचंय मला. बायकांच्या बाबतीत सांभाळ बघ स्वतःला. बिचारा काही बोलला नाही. तेवढ्यापुरता निराश झाला. तालीम सुरू झाल्या आणि प्रॉम्प्टिंगला तोच उभा राहिला. असे पुढारी ठार करा हे वगनाट्य आकार घ्यायला लागलं. गुलाबराव बोरगावकरांनी गोठीराम वेडा असा भन्नाट बसवला की आम्हीही चक्रावून गेलो. सारा मराठवाडा या वगाने गाजवला. पुसेगाव पासून पंढरपुरातोपर्यंतच्या जत्रा या वगानं पब्लिकच्या लक्षात राहिल्या. पैसा अफाट मिळाला, पण मालकाला आम्ही पुरात अडकलेल्या उंच खडकासारखं कोरडच राहिलो. हा वग मी केलेल्या फरड्या सरपंचाच्या भूमिकेनं आणि बोरगावकरानं साकार केलेल्या वेड्या गोठीराममुळे चालला. शेवटच्या प्रवेशात बोरगावकर खरोखरच दारू प्यायचे. त्यांच्या नादानं मीही चटावलो. एकदा प्रयोग संपल्यावर बोरगावकरांना म्हटलं, माणसांना कणात अपुरी पडतीये आपल्यामुळं. खरंय, मालकाला भरमसाठ पैसा मिळतोय आपल्यामुळं. आपण साले नुसते पगारी नोकर. दावणीत बैला पुढं वैरण टाकावी तसा मोजकाच पगार. मग म्हणणं काय आहे तुमचं गणपतराव? गुलाब मामा, दावणीतला बैल रानव्यात गेला पाहिजे, कळलं का? बोरगावकरांनी हाताला हात दिला. दोघांनी मिळून स्वतंत्र पार्टी काढायचा बेत रचला. त्या दृष्टीनं गुपचूप हालचालीला सुरुवात झाली. 1 महिन्यानंतरची गोष्ट. जत्रेच्या रोखानं गाड्या धावत होत्या. एक गाडी दुसऱ्या गाडीची पाठ सोडायला तयार नव्हती. मध्येच नदी लागली. तशा पोरी ओरडल्या, ना ना, गाड्या थांबवायला सांगा म्हणजे आम्ही आंघोळ आटपून घेऊ. वय वय. ढवळपुरेकरांनी इशारा केला. गाड्या थांबल्या. साऱ्यांनीच उन्हाच्या आंघोळी आटापल्या. काही जणांनी कापडं धुतली, उन्हात घाटावरती वाळवली. ढवळपुरेकरांनी सहज मला विचारलं, बोरगावकर कुठं आहे ती? गाडीत उतारलं नाही ती खाली. आता तुमचं मैतरत्य, तुम्हाला जास्त माहिती का मला? पळतच गाडीकडे गेलो. बोरगावकर तापानं फणाणले होते. डोळ्यांच्या कवड्या झाल्यासारखी अवस्था. काय होतंय मामा? तब्येतच बरी नाही, समदा अंग ठणकतंय बघ कसं. गुळी तरी नाही वय मागून घ्यायची तापाची. 7-8 जणांकडे तोंड वेंगाडून एकदाची गोळी मी मिळवली. तिथंच आचऱ्याला चहा करायला लावला. गुलाबरावांना दिला. माझ्या डोक्यात दुसरीच पाल चिरचिरू लागली. रात्री असे पुढारी ठार करा या वगात गोठीरामचं काम कोण करणार? गुलाबरावच आजारी म्हटल्यावरती अर्ध्या वगाची मुस्ती वाट लागली. ढवळपुरेकरांना ही चिंता मी बोलून दाखवली. एवढं सिरियस आहे ते व्हय गुलाब मामा? व्हय, गेल्या गेल्या इंजेक्शन ठोकायलाच हवं. लय दारू पिऊ नका म्हणावं, मरशील एखाद्या टिपणाला. प्रश्न दारूचा नाही, रात्री वगातल्या भूमिकेचा आहे. जाहिरातीची गाडी तर 3 दिवस आधीच गेल्या पुढं. तुमचं तुम्ही काय करायचंय ते ठरवा. लय ताप नसेल तर बोरगावकरासने म्हणावं राहू बा. काय बोलणार अशा मालका पुढं? गौण भूमिका असती तर कसला बी दोडका कुपाणावरती चिटकिवला असता, पण मुख्य भूमिकेनंच अंथरूण धरलेलं. शंकर जवळ आला. आपल्या भरदार केसावरून हात फिरवीत त्यानं विचारलं, कसला विचार करतायचा नाना? अरे बोरगावकर मामा आजारल्या ती. गोठीरामची भूमिका र कोण करणार आता? तुम्ही सांगत असाल तर मी करतो की. खरंच? वय, सगळी वगनाट्य पाठायती बघा मला. सुरुवातीला गल्ल्याच्या गाडीवर नाचणारा माझा भाऊ माझ्या मदतीला धावला. त्याच्या पाठीवरती थाप टाकताच तोही 2 दात लावलेल्या खोंडागत फुरफुरला. शंकरनं वेडा गोठीराम असा जबरदस्त उभा केला की पब्लिकनं टाळ्यांच्या गजरात त्याला डोक्यावरच घेतलं. बंदुकीतून भणाणं सुटणाऱ्या गोळीसारखी त्याची शब्दांची फेक मलाही अजबच वाटली. तो दिवसभर शंकरचा भाग्योदय करणारा ठरला. एकाच भूमिकेनं त्यानं बोरगावकरांना कुठल्या कुठे फेकून दिलं. साऱ्याच कलाकारांनी त्याचं कौतुक केलं. बोरगावकरांनी स्वतःहून आपली भूमिका त्याला बहाल करून टाकली. काहीही म्हणा, पण गोठीरामच्या भूमिकेचं शंकरनं पूर्ण सोनच करून टाकलं. नकळत बाई शंकरकडे ओढली जाऊ लागली. बारीक नाकाची गोरीपान गोल गरगरीत बाई बघणाऱ्याला ब्राह्मणाचीच पोर वाटायची. ऐतिहासिक वगात राजशाही भूमिका करायची. धन्य झाली पावनखिंड मधील गजरा तर तिनं अमर केली. जुन्नरच्या बोर्डिंगमध्ये फक्त 3री पर्यंत शिकलेली ही पोरगी तशी शालीन होती. मोजकच बोलायची. आकाताईचं तिचं जमायचं. आकाताईच्या वादळी व्यक्तिमत्वापुढं तशी ती भलतीच अबोल वाटायची.
ढवळपुरीकरासारख्या मालकाकडेही न बघणारी ही पोर शंकरवरती मात्र जीव टाकत होती. ढवळपुरीकरांनी बाईला पैशाची लालूच दाखवली, दमही देऊन पाहिला, पण डाळ शिजेना. मग वेगळंच कारस्थान त्यांनी सुरू केलं. शंकर संबंधी गुलाबरावाचे कान त्यांनी फुंकले. कितीही केलं तरी गुलाबराव हलक्या कानाचा. एकदा त्यानं लेकीला फैलावर घेतलंच. बाळे, तू तमाशात काम करायला आल्यास का गुण उधळायला आल्यास? काय चुकलं माझं? त्या शंकराशी बोलताना दिसलीस तर याद राख. बाई तेवढ्यापुरती शांत राहिली. आईजवळ खूप रडली. दिवसभर मायलेकी काहीतरी कुजबुजत राहायच्या. एकदा शंकरशी बाई बोलताना गुलाबरावांनी पाहिलं. आधीच टाळक्यात पेट्रोल टाकलेलं, त्यात हा आणि प्रकार. जळक्या फाळीनं गुलाबरावानं बाईला ठोकली. भांडणं सोडवताना मीही मेटाकुटीस आलो. ढवळपुरीकर तर जाम भडकले. गुलाबरावानं त्यांना सरळ सांगितलं, शंकर सकट या मायलेकींना हाकला, नाहीतर मी तमाशा सोडीन. ढवळपुरीकरच तो. भाकड म्हशीपेक्षा दूध देणारी जर्शी चांगली, अशा विचारानं त्यांनी बाईसकट तिच्या आईला हाकलायचा घाट घातला. मग मलाही राग आला. ठोकला शंकरला बुटानं. भाव असलाच म्हणून काय झालं? चुकेल त्याला क्षमा नाही. कलावंतानं माणूस म्हणून काही मर्यादा सांभाळायलाच हव्यात. ढवळपुरीकरांनी बाईवर पुरता सूड उगवला. 2 दिवसांनी पार्टी हल्ली. गुजरातमधून आम्ही महाराष्ट्रात येत होतो. काळोखी रात्र, झणाणणारा वारा, कमालीचा गारठा. हारसल गावाजवळ ढवळपूरकरांनी गाडी थांबवली. आतूनच ते ओरडले. बाळी आणि तिच्या आई ह्यांना खाली ढकला. पण मध्येच, असल्या छिनाल बायकांची कंपनीला काही गरज नाही. मी विरोध करायला पाहिजे होता, पण ते जमलं नाही. अपरात्री जोडी रस्त्यावर सोडली आणि कंपनीची गाडी वेगानं धावायला लागली. शंकर काही बोलला नाही. डबाबल्या डोळ्यांनी तो नुसताच बघत राहिला. माझं व्यसन वाढत होतं. दारूशिवाय दिवसच जात नव्हता. स्वतःच्या भूमिकेचंही भान नसायचं. स्वभावाला न शोभणारी वर्तवणूक करायचो. एकदा तर आकाताईलाच झापली. माधवराव गायकवाड राहुरीकर तर माझ्यासारखेच कामातनं गेलेले. नवं गाव गाठलं की गुलाबराव आणि मी तुंब शोधायला पळायचो. तमाशा सुरू व्हायच्या आधीच आम्ही लोड झालेलो असायचो. मालकाशी खटके उडतील नाही तर काय होईल? गायकवाडानं नशेत एकदा कहरच केला. मी गावाला गेलोय हे पाहून त्यानं संधी साधली. त्यावेळी तमाशा होता मानेगावला. पठ्ठ्या आला की पिऊन. तिकडं स्टेजवर एक वग आणि इकडे रंगपटात त्यानं दुसरंच नाटक सुरू केलं. हे आकाताई, का गप्पाल्ली आहेस ग? कुठं काय? नव, मी म्हणतो आमच्या बरबी जरा बोल की. त्या मान्यालाच काय चांदीची काटली वय ग? आकाताई एवढी धूर्त पण घाबरली. तिनं इकडं तिकडं पाहिलं. 7-8 पोरी मेकअपवरच गप्पा मारत होत्या. 2-3 पुरुष कपडे बदलत होते. गायकवाडावरती नजर ठेवून होता तो शंकरराव. त्याची ससाण्यासारखी सावध नजर रंगाच्या तांब्यावरती हात ठेवून शांतपणे घटनेचा अंदाज घेत होती. गायकवाड आपल्याच मस्तीत होता. आकाताई, मानेशी काय लगीन करणार हायस? नाही, जन्माची रखेली होऊन राहणार हाय नानांची. वा, अगं नोटा काय मी बी मुजीन. तुझ्या पायातल्या घुंगरा गणिक 100ची नोट टाकतो. चल ये पलंगावर. त्यानं सरळ आकाताईच्या पदरालाच हात घातला. दादा, हे काय करतायसा? सगळं न कळण्या एवढी लहान नाहीस आता. हात जोडते दादा, मी तुम्हासनी भाऊ मानते. असलं वर्तन करू नका माझ्या बरोबर. अगं जा, असली नाती मी बंबुऱ्यावर मारतो. चल ये जवळ. त्यानं सरळ आकाताईला आवळली. धडपडीत साडी फाटली. पोरी मधी पडल्या तरी त्यांनाही धक्काबुक्की तो करू लागला. मग मात्र शंकर मधला ढाण्या वाघ जागा झाला. तो गरजला, गायकवाड, काय नाटकं लावल्या ती? तुम्हाला काय वाटलं ती एकटी आहे वय? शंकर्या, तू मधी पडू नगस. साडी सोड हिची. हातात धरलेली बाई गायकवाड कधी सोडत नसतो. मुकाट पडून राहा. उठलो तर दाट ठेवणार नाही भाकरी खायला तोंडात. धावलाच गायकवाड. शंकरशी धक्काबुक्की करत पुन्हा आकाताईवर तुटून पडला. तिला पलंगावरती आडवी पाडून वासनाळलेल्या नजरेनं धडपडू लागला. शंकरनं उचलला रंगाचा तांब्या. जीव खाऊन भिरकावला. थाडदिशी गायकवाडाच्या कपाळावरती जाऊन बसला. तसा रक्तबंबाळ गायकवाड झटक्यात खाली पडला. त्याची दारू उतरायला वेळ लागला नाही. गायकवाड, आज नाना जाग्यावर असतं तर मुर्दाच पाडला असता तुमचा. शाण वाहने वाकड्या मार्गावरून परत फिरा. आकाताईनंही निब्बार चोपला. तसल्या अंधारात बाहेर पळाला. जातानाही काहीतरी पुटपुटत होता. 3ऱ्या दिवशी मी गावाहून परत आलो.
घडला प्रकार समजला. डोकं भणभणू लागलं. गायकवाड जाऊन जाऊन कुठं जाणार? स्वतःच्या गावाकडं. आकाताई ही खूप रडली. मला राहावेना. सरळ गायकवाडाला पत्र लिहिलं मी. घडला प्रकार तुझ्या स्वभावाला शोभणारा नाही. आजपर्यंत कंपनीचं अन्न खात होतास. आता पुन्हा माघारी आलास तर बाहेर जेवावं लागेल. कंपनीचं अन्न खाशील तर विष्ठाभक्षण करशील. आकाताईला ते पत्र दाखवलं. ती नाक मुरडत म्हणाली, गाढवांना शब्दांचा मार काय उपयोगाचा? त्यांना एरंडाच्या टिकारण्यानं सडकायला हवं. मी खिन्नपणे हसलो. पत्राची घडी करून पाकिटात घालत म्हटलं, आकाताई, तशी वेळ आली तर तेही करायला मी मागं पुढं बघणार नाही. ती मनोमन सुखावल्यासारखी दिसली. मी तमाशात अनेक माणसं पाहिली, पण निरपेक्ष वृत्तीनं कलेची सेवा करणारी आकाताईसारखी पोरगी मला भेटली नाही. रूपाच्या जोरावर भल्या भल्यांचा गधा बनवणाऱ्या बायका या प्रांतात कमी नाहीत. पुढच्याच महिन्यात आकाताईचं पाकिट चोरीला गेलं. रोज मिळणारे 10-5 रुपये बिचारीनं साठवलेले, त्यातून तिचं घर चालायचं. अधेमध्ये माझी दारूही निघायची. जुगारी बाप कधीतरी दारू पिऊन यायचा, पैशाला तगादा लावायचा. बापडी रडकुंडीला यायची. आता पाकिटच गेलं म्हटल्यावरती तर वैतागली. सगळ्या बायका गोळा केल्या, कुणीच कबूल होईना. मग तिनं देव मांडले, नारळ आणला. होतंय कोण कबूल का फुडू उलटा नारळ. उलट्या नारळाला काही मंडळी घाबरायची. चोरीनं भलतंच किटाळ अंगावरती येईल या भीतीनं हादरून जायची. पण काही जण पक्के सरावलेले, या निमित्तानं ओलं खोबरं खायला मिळेल या भावनेनं चटावलेले. आकाताईनं केस मोकळे सोडले, देवावरती गुलाल उधळला. आई यल्लम्मे, चोरी करणाऱ्याचा हातपाय मोड, अंगावरती कोड फुटू दे त्याच्या, इंद्रभंग पडू दे, त्यात गांधील माशांनी राहावा करू दे, तळपाट तळपाट हुदे पाकिट चोरणाऱ्याचं. तिनं कडाकडा बोटं मोडली. देवीचा जय जयकार केला. दांडदिशी उलटा नारळ आपटला. झटक्यात शितड्या. 4-2 तुकडं हिकडं तिकडं उडालं. दिसेल त्यानं उचललं. चोरीची कबुली बाजूलाच राहिली. परसाद उचलायला जो तो पुढं. मला आकाताईच्या भाबड्या स्वभावाची कीव वाटली. 17 जातीची तमासगीर मंडळी, 50 लफडी गावाकडं करून तमाशात आलेली. असली देवदैवत कोळून पिलेली. कोण दाद देतय? नुसतं मनाचं पोकळ समाधान. तिच्या समाधानासाठी नवं पाकिट आणलं. 100ची नोट घालून समोर ठेवलं. काळी भोर आकाताई गाडग्यातनं दही सांडल्यागत हसली. आपल्या कामात पुन्हा रमून गेली.